ओम श्री परमात्मने नमः. सर्वांना मनःपूर्वक नमस्कार. चाणक्यनीती या सदरातील पुढील श्लोक पाहूया. चाणक्य सांगतात, त्यजेत धर्मं दयाहीनं विद्याहीनं गुरुं त्यजेत. त्यजेत क्रोधमुखीं भार्यान् निस्नेहान् बांधवांस्त्यजेत. अर्थात दया नसलेला म्हणजेच दयाहीन असलेला धर्म, त्या धर्माचा त्याग करावा. विद्या नसलेल्या गुरुचा त्याग करावा. क्रोधमुखी म्हणजे सतत रागावणाऱ्या पत्नीचा त्याग करावा. आणि आपल्याविषयी कुठल्याही प्रकारचा स्नेह, प्रेम, आपुलकी नसणाऱ्या नातेवाईकांचा त्याग करावा. थोडं या सुभाषिताविषयी स्पष्टीकरण पाहूया. प्रथम सांगितलेलं आहे त्यजेत धर्मं दयाहीनम. खरं पाहिलं तर धर्म म्हणलं की धर्मामध्ये दया, अहिंसा आणि एकमेकांविषयी प्रेम असं त्या धर्मामध्ये शिकवलेलं असतं. त्या धर्माची शिकवणूक असते. आणि धर्म जर या गोष्टींनी विहीन असेल, दया, एकमेकांविषयी आपुलकी, प्रेम असं जर त्या धर्मामध्ये शिकवलं जात नसेल तर त्या धर्माचा त्याग केला पाहिजे असं चाणक्य सांगतात. विद्याहीनम गुरुं त्यजेत म्हणजे विद्या नसलेल्या गुरुचा त्याग करावा. खरं पाहिलं तर गुरुचं कर्तव्य आहे की त्यानं ज्ञानदान केलं पाहिजे. पण जर असा गुरु की ज्याच्याकडे कुठल्याच प्रकारची विद्या नाही आहे, ज्ञान नाही आहे, तर अशाही गुरुचा आपण त्याग केला पाहिजे असं चाणक्य सांगतात. तिसरी गोष्ट सांगितली ती म्हणजे त्यजेत क्रोधमुखीं भार्याम म्हणजे अत्यंत रागावणारी, सतत रागावणारी, नेहमी रागातच असणारी अशी जी भार्या आहे, जिला अनेक वेळा समजून सांगितलं तरी ती रागावतेच, अशा पत्नीचा त्याग करावा. असं म्हटलेलं आहे की ज्याचे घरी क्लेशा नारी त्यासी अरण्य नाही दुरी. पुरुषाला सतत त्रास देणारी, क्लेश देणारी जी भार्या असते तिचा त्या पुरुषाने त्याग करावा. थोडं या मुद्द्याचं स्पष्टीकरण आपण पाहूया. यक्षप्रश्नामध्ये यक्षाने युधिष्ठिराला विचारलेला प्रश्न आहे, किम स्वित मित्रम गृहे सतः. आणि दुसरा प्रश्न विचारला, किम स्वित दैवकृत सखा म्हणजे गृहस्थ्याचा खरा मित्र कोण आणि माणसाचा देवाने दिलेला किंवा दैवाने लाभलेला सखा कोण, याचं उत्तर युधिष्ठिराने दिलेलं आहे, ते म्हणजे भार्या. यक्षाने हे दोन प्रश्न विचारलेत आणि दोन्ही प्रश्नाचं उत्तर युधिष्ठिराने एकाच शब्दात दिलेलं आहे, ती म्हणजे भार्या. पत्नी हीच पुरुषाची खरी मित्र आहे, खरी सखा आहे. खरं पाहिलं तर मित्र शब्दातील अर्थापेक्षा सखा या शब्दातील अर्थ थोडा जवळचा आहे, अधिक गंभीर आहे. जीवलग मित्र, जीवश्च कंठश्च मित्र, अभिन्न हृदय मित्र, दोन देह पण त्यांचा जीव प्राण एकच आहे, असं ज्याच्याविषयी म्हणता येईल त्याला सखा असं म्हणतात. असा सखा हा अर्थ या सखा शब्दातूनच प्रकट होतो. म्हणून दैवयोगाने लाभलेला मित्र जर कोण असेल, सखा कोण असेल, तर ती भार्या आहे. सप्तपदीच्या वेळेस, विवाहाच्या वेळी 7 पावलं चालत असताना, ती 7 पावलं टाकत असताना सखा सप्तपदी भव असा मंत्र आहे. म्हणजे तो वर वधूला म्हणतो की आपण 7 पावले चाललो, आता तू माझी सखी झालीस, इथं सेवक झालीस, दासी झालीस असं म्हटलेलं नाही आहे. उलट सासू, सासरा, दीर, नणंद
या सर्वांवर सत्ता गाजवणारी हो, घराची सम्राज्ञी हो, अशा अर्थाचे हे मंत्र विवाहाच्या वेळी म्हटले जातात. भारतीय संस्कृतीमध्ये तर स्त्रियांना अत्यंत मानाचं स्थान दिलेलं आहे. एवढेच नव्हे तर अर्धम भार्या मनुष्यस्य भार्या श्रेष्ठतमस्सखा. मनुष्याचं अर्ध अंग म्हणजे ती त्याची पत्नी असते. सर्वात श्रेष्ठ सखा जर कोण असेल तर ती त्याची पत्नी असते. एवढेच नाही तर स्त्रीचा जर छळ होऊन तिचे अश्रू जर भूमीवर पडले तर त्या घराला दारिद्र्य येतं, घराला अवकळा येते. इतकं त्या स्त्रीच्या अश्रूचं महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणून स्त्रियांचा सन्मान तर आहेच आहे, पण त्या पुरुषालासुद्धा तो पुरुषार्थ करत असताना जी योग्य साथ त्या स्त्रीची लाभायला पाहिजे ती जर लाभत नसेल असा अर्थ चाणक्यांना अभिप्रेत आहे. ती साथ त्याला लाभली पाहिजे. आणि पुरुषाने जर पुरुषार्थ करायचा ठरवला असेल तर त्या पुरुषार्थाच्या रथाचे लगाम हे स्त्रीने मुक्त सोडले पाहिजेत, ही अपेक्षा चाणक्यांची आहे. अशी जर स्त्री नसेल तर तिचा त्याग करावा. खरं पाहिलं तर स्त्रियांना बहुतेक वेळा खूप काही सोसावं लागतं, हे खरं आहे. पण स्त्रियांनाच सोसावं लागतं असं नाही, पुरुषांनाही सोसावं लागतं. स्त्रिया बोलतात आणि त्यांना बऱ्याच वेळा सहानुभूतीही मिळते, पण पुरुषांना तसं पाहिलं तर आपलं दुःख प्रगट करता येत नाही. आणि जर कुणी असं प्रगट करत असेल तर समाजामध्ये त्याचा उपहास होतो, म्हणूनही ते कदाचित प्रगट केलं जात नसेल. पण आपण योग्य तो अर्थ या ठिकाणी घ्यायचा आहे. कारण पुरुषाच्या उत्तम अशा वागण्यामागे जसा स्त्रीचा हात आहे तसंच तो जर भ्रष्टाचारी होत असेल, जर थोडा आपण विस्तारानं विचार जर करायचा ठरवला तर घरातील लोकांच्या अपेक्षा वाढल्या की तो पुरुष जे काही धन कमावतो आहे तो अधिक धन कमावण्याचा प्रयत्न करतो. आणि मग योग्य मार्गानं जर ते नाही मिळालं तर अयोग्य मार्गांचा अवलंब करूनही ते धन प्राप्त करण्याचा तो प्रयत्न करतो. त्यामुळे काय होतं तर आजकाल जो भ्रष्टाचार सगळीकडे बोकाळलेला आहे तो बोकाळण्यामागचं काय कारण आहे तेही आपण समजून घेतलं पाहिजे. घरातल्या सदस्यांनी, विशेषतः घरातल्या त्याच्या पत्नीने जर आपल्या पतीला ठणकावून सांगितलं की तुम्ही जे कमावत आहात सन्मार्गाने त्यामध्ये मी सुखी आहे, अशी जर ती खऱ्या अर्थाने आपल्या पतीला सांगत असेल तर निश्चितच या भ्रष्टाचाराला सुद्धा आळा बसू शकतो. थोडा व्यापक विचार आहे, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये गरजेचं आहे. याही गोष्टीवर आपण विचार करूया. आणि सर्वात शेवटच्या चरणामध्ये अर्ध्या सांगितलेलं आहे की निस्नेहान बांधवांस त्यजेत. म्हणजे खरं पाहिलं तर व्यक्तीचे नातेवाईक, भाऊ हे सगळे कशासाठी असतात तर त्या व्यक्तीच्या दुःखामध्ये त्यांनी त्या व्यक्तीला मदत करावी अशी अपेक्षा असते. सुखी काळामध्ये सुद्धा त्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हावं हे जसं अपेक्षित आहे, हे काहीच जर होत नसेल, कुठल्याही प्रकारचं स्नेह, प्रेम, आपुलकी अशी भावना नसेल तर अशा नातेवाईकांचा सुद्धा चाणक्यांनी त्याग करायला सांगितलेला आहे. आणि आपल्याला हा अनुभव आजच्या काळामध्ये तर अगदी योग्य पद्धतीनं येतो. या सर्वांचा आपण निश्चितच विचार करूया. भेटूया पुढील श्लोक घेऊन. जय श्रीराम.